नमस्कार, जय महाराष्ट्र लक्षवेधीमध्ये आपलं मनापासून स्वागत. आपण बोलतो आहोत वेगळ्या वेगळ्या विदर्भाची मागणी जी केली जाते ती मागणी आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याकरता कितपत योग्य आहे, ती व्हायबल आहे का आणि प्रत्यक्षामध्ये वेगळ्या विदर्भाकरता आर्थिक सोर्सेस कुठून येणार आहेत. आपण जाणार आहोत आता राज्यमंत्री असलेले सेना भाजप सरकारमध्ये शिवसेनेचे राज्यमंत्री असलेले केसरकर साहेबांकडे. केसरकर साहेब, आपण सांगा की आता ज्या पद्धतीने मागण्या झाल्या धोटे साहेबांनी सांगितलं, आपली याच्यावरची प्रतिक्रिया काय आहे. त्यांनी सांगितलं की कुठल्याही परिस्थितीत सार्वमत हा त्याच्यावरचा उपाय होऊ शकत नाही किंवा सरकारची ही मुळात जबाबदारी आहे. आपण आर्थिक विषयावर नंतर बोलू, या विषयावरचं तुमचं मत काय? गोटे साहेबांच्या मध्ये एकच मला सुधारणा करायची. त्यांनी माझ्या पक्षाला विदर्भद्रोही म्हटलं, परंतु तो पक्ष महाराष्ट्र प्रेमी आहे हे आपण लक्षात घ्या. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की अखंड महाराष्ट्राचा ज्यावेळेला आम्ही पुरस्कार करतो त्यावेळेला ह्या आर्थिक बाबीचा लक्षात घ्या की उद्या जर शेतकरी अडचणीत आला आणि त्याला कापसासाठी अनुदान द्यायला लागलं तर ते सुद्धा उर्वरित महाराष्ट्रामधून उभ्या केलेल्या पैशातून दिलं जातं. एवढं प्रेमाने कधी मी अर्थमंत्री म्हणून बघितलेलं की एका माणसाने विरोध केला नाही की पैसे विदर्भाला पाठवू नका म्हणून. कारण आम्ही विदर्भाला आमचा भाऊ समजतो. आणि ठीक आहे की राजकीय परिस्थितीबाबत मतभेद असू शकतात. कोणी विकास केला कोणी विकास केला नाही ह्याच्यावर ॲलिगेशन होऊ शकतात. परंतु नागपूर ही पूर्वीसुद्धा राजधानी होती सेंट्रल इंडियाची. मग ती राजधानी सोडून लोक इथं का आली? त्याच्यामागे मराठी भाषेबद्दलचं प्रेम आणि जिव्हाळा होता. आपण काय देऊ शकलो नाही विदर्भाला? तिथल्या शेतकऱ्याला आपण समृद्धी देऊ शकलो नाही. आणि म्हणून हा कदाचित प्रश्न चर्चेला येऊ शकतो. काय आहे यांच्यावर काही ऍक्शन प्लॅन नाही केला. माझं म्हणणं शिवसेनेला महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्र पाहिजे, विदर्भ एक पाहिजे आणि विदर्भवाल्यांना जे मागणी करते त्यांना विदर्भ सुखी पाहिजे. मग हे असताना तुमचं राज्य आल्यानंतर काय ऍक्शन प्लॅन बनवला का? इथं नोकर वर्गापासून ऊर्जापासून सगळ्या विभागाचा अनुशेष तोंड काढत आहे. एका वर्षात त्यांनी ऍक्शन प्लॅन तरी केला का हो? किमान बजेटमध्ये तशा रकमा तरी दिसतं का तुम्हाला? अतुल लोंढे, तुमच्या पक्षाचं सरकार असताना 14 वर्षात काय झालं? नाही, आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर बर्वे कमिटीच्या रिपोर्टपर्यंत आपल्याला जावं लागेल, पण त्याच्यामध्ये जाणार नाही मी. महत्वाची गोष्ट अशी आहे की आता आता आमचं सरकार नाही आहे, मॅटर पण सबज्युडिस आहे, पण काही गोष्टी मग सांगू. अनुशेष तुमच्या काळात बऱ्यापैकी भरून निघाला असणार ना? 21,000 कोटी जो आहे तो जवळपास आम्ही दिला नाही. बच्चूभाऊ तो इन्फ्लेशनचा होता. बच्चूभाऊ शिवसेनेचे आमदार आहे, बच्चूभाऊ बीजेपीचे आमदार आहे की गोसीखुर्दचं 40 TMC पाणी अडवल्यानंतर सुद्धा आपल्याला फक्त 60 TMC पाणी वापरता येतं. यांनी रिहॅबिलिटेशन होऊ दिलं नाही, यांनी लँड ॲक्विजिशन होऊ दिलं नाही. त्या लँड ॲक्विजिशनमुळं आणि त्या रिहॅबिलिटेशनच्या प्रॉब्लेममुळं आपल्याला पाणी अडवता येत नाही. आजही 33 TMC पाणी जे निंबाळकर साहेब सांगून आले ते पाणी सोडावं लागतं. धरण तयार आहे, कालवे तयार आहे, 25,000 हेक्टरचं पाणी चोरलं यांनी, चोरलं पाणी. हे चुकीचं सांगत आहात तुम्ही. मी स्वतः गोसीखुर्दच्या तिथे गेलो. गोसीखुर्दच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की या नदीची एवढी काही कपॅसिटी आहे, मोठं आहे की धरण पूर्ण झाल्यावर नंतर देखील पाणी वाया जात आहे. कारण काय त्याची? कारण काय की सरांनी सांगितलं त्याप्रमाणे नियोजन नाही आहे. हे मी नाही म्हणून राहिलो. हे 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 मी स्वतः सिंचन शोध समिती, आमच्या 5 संघटनांनी सिंचन शोध समिती काढलेली आहे. माझ्या त्यांनी जे प्रतिज्ञापत्र दिले त्याप्रमाणे खरंच काम झालं की नाही पाहायला गेलो मी. येतो. महत्वाची गोष्ट अशी आहे की धरण पूर्ण बांधून झालेलं आहे, पण रिहॅबिलिटेशन कॅचमेंट एरियामध्ये जर लोक गेलीच नसेल तर काय लोकांना पाण्यात बुडवायचे का पाणी अडवून? 7 TMC पाणी वापरू शकतो, हे 33 TMC पाणी अडवून जर पाप कोणी केलं तर ते शोधून काढा म्हणा एकदा. सिंचन शोध हा राज्यकर्त्यांचा नाकर्तेपणा आहे सर, बिलकुल. वानखेडे साहेब, तुम्हाला काय वाटतं याच्यामध्ये की हा सगळा सिंचनाचा आणि हा प्रोजेक्ट चालू आहेत त्याच्यामध्ये रिहॅबिलिटेशनचा प्रॉब्लेम आहे, या प्रॉब्लेमच्या नंतर अशा क्रुशियल वेळेला जर विदर्भाला काही वेगळेपणाची मागणी होत असेल तर ती फायनान्शियली कितपत व्हायबल होणार, हा माझा मुद्दा. नाही, तुम्ही फायनान्शियल ची चिंता याच्यासाठी नाही, चिंता का करू नको. एक मला आपल्या सगळ्यांना विचारायचंय. मगापासूनच्या चर्चेमध्ये सगळ्यांचा सूर आहे की आमचं विदर्भ वेगळा करून द्या, आम्ही नंतर बघून घेतो कसं चालवायचं. हे बघा, लोकांना ऐका माझं, आपण लोकांच्या पुढे जातो, कोट्यवधी लोक हे कार्यक्रम बघतात. तुम्ही नुसती विदर्भाची मागणी करतात, तुम्ही सोर्सेस बद्दल काहीच बोलत नाही आहात. बोला, सोर्सेस कुठून येणार बोला. आज मला सांगा, आज विदर्भाचा जे ओळख आहे, सोर्स कशाचा सोर्स? पैसे कुठनं येणार विदर्भाला ते सांगा. 11 लाख हेक्टर जमीन आता होणार कशी होती मग? आजपर्यंत महाराष्ट्राच्या बजेटमध्ये आपल्याकरता जी तरतूद झाली त्याचा आपण अभ्यास केला असेल. या तरतुदीमध्ये कमी जे होतं, केसरकर साहेब सांगतील, अर्थराज्यमंत्री आहेत, त्या तरतुदीमध्ये महाराष्ट्राच्या इतर भागात ना दिलेला पैसा विदर्भाकरता दिला गेला नाही का? असं जर झालं असतं तर आमचा 11 लाख हजार हेक्टर जी जमीन आहे ती अनइरिगेटेड कोणामुळे राहिली?
तुम्ही आता पक्षांवर आणि त्या सरकारांवर टीका करताय. मी तुम्हाला तत्वाचा आणि आर्थिक प्रश्न विचारतोय जो बजेट ओरिएंटेड आहे. बोला. नाही नाही, मी हा प्रश्न विचारतो. छत्तीसगडची निर्मिती झाली तेव्हा हा प्रश्न विचारला गेला नाही. झारखंडची निर्मिती झाली तेव्हा हा प्रश्न विचारला गेला. त्यावेळेला जय महाराष्ट्र चॅनल नव्हतं, आता जय महाराष्ट्र आहे म्हणून आपल्याला हा प्रश्न विचारतो होता मी. ऍज सिम्पल ॲज दॅट. हा याच्यावर वेगवेगळ्या म्हणजे बरं, जय महाराष्ट्र हे नाव आहे चॅनलचं म्हणून आम्ही विदर्भाच्या मागणीला विरोध करतोय असं अजिबात नाही. आम्ही महाराष्ट्रातल्या जनतेच्या वतीने आपल्याला प्रश्न विचारतोय, हे लक्षात घ्या. आपल्या भावनांचा अनादर करायचा कुठेही हेतू नाही. नाही, बोला. माझं काय म्हणणं आहे की एखाद्या माणसाला खड्ड्यातच जायचं आहे तर तुम्ही त्याच्यावरचं प्रेम का आणताय मला कळत नाही. कुणाला खड्ड्यात जायचं? स्पष्ट स्पष्ट. आम्ही समजा आर्थिकदृष्ट्या व्हायबल असू नसू काय असायचं, मी मगाही सांगितलेलं आहे की वेगवेगळ्या समित्यांचे अहो, एका राज्याला असं वाटणारच की आपले वेगवेगळे प्रांत आहेत, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह भाग आहेत, ते छोटे आपले भाऊ आहेत, तर त्यातला एक खड्ड्यात जायचं म्हणतो ते त्याला वाचवायला पाहिजे. असं जर काही यांना वाटत असेल तर त्यात काय चुकलं? वाचवणारा एवढे तर खड्ड्यात गेलो आम्ही. लाखो कोटीचा भ्रष्टाचार केलेला आहे. हे पहा, याच्यात तुम्हाला दाखवतो, जजमेंट आहे, SIT बसवलेली आहे. पुन्हा तुम्ही गेल्यानंतर काय होतंय काळे साहेब तुम्ही एकच गल्लत करतात की तुम्ही अहो ऐका, तुम्ही आधी म्हणणं ऐका जरा. तुम्ही एकच गल्लत करतात की तुम्ही त्या सरकारांनी, ऐका जरा, त्या सरकारांनी केलेल्या भ्रष्टाचारावर तुम्ही राग करतात. म्हणजे तुमचा त्या पक्षांवर राग आहे का त्या सरकारांवर राग आहे का महाराष्ट्रात तुमच्यावर प्रेम करणाऱ्या इतर जनतेचा त्यांच्यावर राग आहे? हे आम्हाला एकदा क्लिअर होऊ द्यात. बरं, बोला बच्चू बोला. मूळ प्रश्न कसा आहे का राज्य वेगळे करा किंवा सरकार बदला, पण धोरण बदललं नाही तर हे काही प्रश्न सुटत नाही. लक्षात घ्या, मुळात आपण पाहतो का महाराष्ट्राचं बजेट 2,34,000 आहे, 34,000 कोटीचं. त्याच्यातलं 17 लाख कर्मचाऱ्यांसाठी 1,75,000 कोटी खर्च करत असणार. उरलेल्या 11 कोटी जनतेसाठी तुम्ही 11 खडकू देत असणार. मग विदर्भ राज्य झालं काय, राहिलं काय, महाराष्ट्र राहिलं का, आणि भारत देशात राहिलो का? इथलं धोरणं असे आहे ते कर्मचारी व्यापाराच्या बाजूने झुकतात. आता 7वा वेतन आयोग आल्यानंतर आमच्या राज्यात बजेट किती उरणार हो? 18-15 हजार कोटी रुपये जाणार 7व्या वेतन आयोगामध्ये. मग राज्याचं 2,34,000 कोटीमध्ये आमचे 1,02,00,000 कोटी गेले. मग राहिले 34,000 कोटी. 34,000 कोटीमध्ये धरणं आहे, रस्ते आहे, तुमचा दुष्काळ आहे, सगळं म्हणून निभावं लागतं. केसरकर साहेब, चुकीचे आहे. केसरकर साहेब, यांचं जे म्हणणं आहे ते आतापर्यंत महाराष्ट्राच्या बजेटमध्ये विदर्भाकरता अनुशेष राहिले, त्यांना योग्य ते पैसे दिले गेले नाही, त्यांच्यावर अन्याय झाला. तुम्हाला हे म्हणणं मान्य आहे का? इतर महाराष्ट्राने विदर्भाकरता काहीच केलं नाही का? बिलकुल नाही. आपला जो आर्थिक अनुशेष आहे हा पूर्ण भरून काढलेला मी आत्ताच सांगितलं. आणि ज्याच्याबद्दल बच्चू भाऊ म्हणतात ही वस्तुस्थिती आहे की अमरावती अमरावतीचा जो बॅकलॉग आहे 2 लाख हेक्टरपेक्षा जास्त आहे, तो 2,35,000 हेक्टरच्या आसपास, हा निश्चितपणे आहे. आणि तो भरून काढण्यासाठी बच्चू भाऊ निश्चितपणे हे शासन त्या ठिकाणी कटिबद्ध आहे. परत एकदा या सगळ्या मान्यवरांची मतं घ्यायची आहेत की आर्थिकदृष्ट्या सक्षमीकरण म्हणजे नेमकं काय, वेगळ्या राज्यांच्या इतर उदाहरणांमध्ये काय झालं, तेलंगणामध्ये काय झालं किंवा गोवा राज्याचा मगाशी रेफरन्स दिला गेला, या राज्यांच्या मध्ये नवीन राज्य उभारताना काय काय अडचणी येऊ शकतात हे आपण सगळं जाणून घेणार आहोत. त्याच्या आधी अगदी छोटीशी विश्रांती. आपण कुठेही जाऊ नका, बघत राहा जय महाराष्ट्राचा हा लक्षवेधी कार्यक्रम. छोटी विश्रांती.